पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुपर परिसरातून शिवसेना शिंदे गटाकडून अविनाश खेडेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सुशिक्षित तरुण आणि सामाजिक कामाचा अनुभव असलेले अविनाश खेडेकर यांच्या उमेदवारीमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत। अविनाश खेडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरी सांभाळत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या, मूलभूत सुविधा, युवक व महिलांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केलंय। विशेष म्हणजे अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवणं यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलाय। दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 39 मध्ये रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य आणि नागरी सुविधांच्या विकासासाठी सातत्यानं पाणी पुरवठा करण्यात आला। आपल्या उमेदवारीबाबत बोलताना अविनाश खेडेकर म्हणाले की या भागातील नागरिकांनी मला दिलेलं प्रेम आणि विश्वास यामुळेच मी आज इथे उभा आहे। येणाऱ्या काळात पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि युवक रोजगार या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करणार आहे। विकासासाठी मतदारांनी मला संधी द्यावी। तरुण, सुशिक्षित आणि कामाचा अनुभव असलेले उमेदवार म्हणून अविनाश खेडेकर यांच्याकडे पाहिलं जात असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 39 मधील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे। पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जो काही चर्चेचा विषय असतो किंवा पुणे महानगरपालिकेचा जो कोणी एक प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये जो काही अप्पर साईडचा जो प्रभाग आहे 39 या प्रभागामध्ये जो काही चर्चा चाललेली असते किंवा या निमित्तानं हा प्रभाग खूप मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्र या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा तशी चर्चाही संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये असते। तर या निमित्तानं सातत्याने या ठिकाणी गुन्हेगारीवरती अंकुश ठेवण्यासाठी किंवा इथल्या तरुणाला, खास करून जो तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळतो त्याला एका मुख्य प्रवाहाकडे आणणं किंवा त्याला तरुणाला कुठेतरी हाताला काम मिळावं या उद्देशानं सातत्याने काम करण्याची ओळख म्हणून अविनाशजी खेडेकर यांना पाहिलं जातं। सातत्याने त्यांनी या ठिकाणी जो काही पक्षाच्या वतीने असेल किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा निधी पाठीमागच्या काळामध्ये इथे आणलेला आहे। या माध्यमातून या ठिकाणच्या जे काही समस्या असतील, नागरिक समस्या असतील, यावरही मोठ्या प्रमाणात काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी जे काही महिला असतील, तरुण वर्ग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांना वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मदतही केलेली आहे। त्यांच्या सेवाही मोठ्या प्रमाणात त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं किंवा तशी चर्चाही पूर्ण पुणे शहरामध्ये असते। तर दादा, नेमकं काय सांगाल तुम्ही या निमित्तानं आज या निवडणुकीमध्ये सहभाग घेताय आणि अनेक वर्षांचा कामाचा अनुभव आहे, तर कसं पाहता याकडे? गेले 4 ते 5 वर्ष मी या प्रभागामध्ये सक्रियतेने काम करतोय। 2022 मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावानंतर मी शिंदे साहेबांसोबत जोडला गेलो। मी 20 वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आजपर्यंत काम करत आलोय आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज मला त्याचे साहेबांनी तिकीट देऊन मला समाधान दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, आज जर तुम्ही प्रभाग क्रमांक 39 पाहिला, जो की तुम्ही सोशल मीडिया किंवा तुमचे टीव्ही मीडिया यांच्या मार्फत पाहत असाल तर प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त अप्पर सुपर इंदिरानगर ह्याच प्रभागाचं चॅनलवर दाखवण्यात येतं की काय की इथं गुन्हेगार उभे राहिलेत, की इथं संवेदनशील अगदी परिस्थिती निर्माण झाली, तर तसं कुठल्याही परिस्थिती इथं या भागामध्ये नाही आहे। आता हे फक्त भाव केलेला आहे लोकांनी त्या गोष्टीचा आणि मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे आता। आणि ती जर परिस्थिती बदलवायची असेल तर इथं एक योग्य आणि सक्षम, एक सुशिक्षित व्यक्ती इथं निवडून येणं गरजेचे आहे। का तर आजपर्यंत या भागामध्ये अशी परिस्थिती झाली की इथल्या प्रस्थापितांनी फक्त काम करा आणि कामातून मलिदा खा ह्याच फक्त गोष्टी करत आले आणि ज्याची परिस्थिती म्हणजे थोडक्यात आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार वेगवेगळे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी रिंगणात उतरलेच आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता कात्रज, आंबेगाव या ठिकाणी आलेलो आहोत। या मतदारसंघ या प्रभागामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये जो काही चर्चेचा विषय असतो की